अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. घराघरात या मंत्राचा जप सध्या सुरू असेल, कारण लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झालेलं आहे. गणपतीचे आगमन म्हणजे नव्या ऊर्जेची सुरुवात. सगळेजण आनंदात असतील. गणपती बाप्पाच्या कृपेने मेष ते मीन राशीच्या जातकांना प्रत्येक दिवस मंगलमय हो, हीच गजाननाच्या चरणी प्रार्थना आहे. ओम गंग गणपतये नमः हा गणपतीचा बीजमंत्र असून, हे गणराया मी तुला नमन करतो असा याचा अर्थ आहे. या मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, आर्थिक प्रगती आणि समृद्धी प्राप्त होते. तुमच्या सगळ्यांच्या जीवनात गणपती बाप्पा सुख समृद्धी घेऊन येवोत. गणेशोत्सव हा फक्त सण नाही, तर नव्या ऊर्जेचे, आशेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. जेव्हा जीवनामध्ये अडथळे, संकटे आणि चिंता वाढतात, तेव्हा बाप्पाचे स्मरण आपल्याला धैर्य, संयम आणि विश्वास देतं. जसे गणराया अडथळे दूर करून मंगल कार्याची सुरुवात करतात, तसेच आपणही प्रत्येक आव्हानाला संधी मानून पुढे गेलो तर आपल्याला नक्कीच यश मिळेल. मेषच्या कामाचे कौतुक होईल, वृषभला मेहनतीचे फळ मिळेल, वृश्चिकला थोडा ताणतणाव वाढेल, तर धनुचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील, तर मीनच्या आर्थिक अडचणी कमी होऊन घरातील वातावरण समाधानकारक असेल. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल, त्यांची आर्थिक कुंडली काय म्हणते हे जाणून घेऊया. मेष आर्थिक राशी भविष्य. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक. आज तुमच्यासाठी दिवस चांगला असून कर्तृत्वाला नवी दिशा मिळेल. तुमच्या मान सन्मानात आणि प्रतिष्ठेत भर पडेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार आहे, पण जास्त वेळ काम केल्यामुळे तुमची थोडी चिडचिड होईल. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी धार्मिक आणि शुभ कार्यामध्ये सहभागी होणार आहात. दानधर्म करणार असून मानसिक समाधान मिळणार आहे. वृषभ आर्थिक राशी भविष्य. मेहनतीचे फळ मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमची तक्रार असते, कोणी तुमचे कौतुक करत नाही किंवा मेहनतीची दाद घेतली जात नाही. आज वरिष्ठ खास तुमचे कौतुक करतील. तुमचे उदाहरण सगळ्यांना दिले जाईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरातही तुमचा मान सन्मान वाढणार आहे. धार्मिक गोष्टींमध्ये अधिक सहभाग घेणार आहात. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यात सहभागी होणार आहात. मिथुन आर्थिक राशी भविष्य. विरोधकांवर मात करणार. आजचा दिवस फारसा ठीक नाही. किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही संयमाने परिस्थितीचा सामना करा. विरोधकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे, पण तुम्ही हुशारीने संकटाचा सामना करा. तुमच्या कामातील वेग पाहून विरोधक थोडे शांत होतील. व्यवसायात ग्राहक वाढ होईल, त्यामुळे प्रोडक्शन वाढवावे लागेल. त्यामुळे कामाचे नियोजन व्यवस्थित करून घ्या. कर्क आर्थिक राशी भविष्य. हरवलेली वस्तू सापडणार. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा आहे. तुम्ही जी काही इच्छा मनात धरली होती ती पूर्ण होणार आहे. एखाद्या राजकीय नेत्याचे किंवा वरिष्ठ व्यक्तीचं पाठबळ तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे मौल्यवान हरवलेली वस्तू परत मिळू शकते. आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे गुंतवणुकीचा विचार नक्की करा. सिंह आर्थिक राशी भविष्य. नोकरी व्यवसायातील गोष्टी शेअर करू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. प्रतिस्पर्ध्यांसाठी तुम्ही डोकेदुखी ठरणार आहात. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती होणार असून आत्मविश्वास दुगुणित होईल. जे काही काम हाती घेणार ते पूर्ण करणार. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नातेवाईक तुमच्यावर खुश असतील, पण काही जण जरा जास्तच चौकशी करतील. अशा नातेवाईकांपासून सावध राहा. तुमचे कामाचे सिक्रेट कोणालाही शेअर करू नका. कन्या आर्थिक राशी भविष्य. क्रिएटिव्ह कामाला वेग मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा बातमी घेऊन येणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही अंधारात चाचपडत होतात, अनेक समस्यांचा सामना करत होतात, पण आता हे सगळं काही दूर होणार आहे. तुमच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळणार आहे. जे लोक विज्ञान, कला किंवा लेखन क्षेत्रात कार्य करत आहे, त्यांना चांगले प्रोजेक्ट मिळतील. त्यांचा लाभ घ्या. संध्याकाळपर्यंत सगळी कामे व्यवस्थित मार्गी लागणार आहेत. तूळ आर्थिक राशी भविष्य. संकटांचा सामना करणार.
तुम्ही नेहमीच असे काम करता जे इतरांसाठी धोकादायक असू शकते, पण तुमच्या कुटुंबासाठी ही गोष्ट अगदीच नेहमीसारखी आहे. घरात तुमचा मान सन्मान वाढेल, संकटांचा सामना धैर्याने करणार. नोकरीत काम वाढत आहे, पण तुम्ही वेळेत सगळं नियोजन काम पूर्ण करणार आहात, तर कामे पटापट मार्ग लागतील. व्यवसाय वाढीचा विचार करत असाल तर सध्या तो विचार पुढे ढकला. वृश्चिक, आर्थिक राशी भविष्य, ताणतणाव वाढण्याची शक्यता. आजचा दिवस तुम्हाला थोडा गोंधळात टाकणारा आहे. घरगुती आणि व्यावसायिक वातावरणात गोंधळ, तणाव आणि वाद होण्याची शक्यता आहे. मात्र संध्याकाळपर्यंत तुमच्या कौशल्याने तुम्ही अडचणी कमी करण्यात यशस्वी व्हाल. जे लोक फ्रीलान्सरमध्ये काम करत आहे त्यांनी कामात सखोल लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभाग घ्यावा. संध्याकाळी एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार आहात. धनु, आर्थिक राशी भविष्य, प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार. स्पर्धेत किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. तुमची आखलेल्या योजना आणि वेळेमध्ये दाखवलेले शहाणपण यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार आहे. मेहनतीचे फळ मिळेल आणि बँक बॅलन्स वाढणार आहे. आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होणार आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. मकर, आर्थिक राशी भविष्य, दिवसभर व्यस्त, व्यवसायात नफा. आज सकाळपासूनच तुमचा मूड उत्तम असेल. व्यवसायात तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे, पण त्यासाठी दिवसभर धावपळ करावी लागेल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत असून एकामागून एक कामे मार्गी लागतील. अनावश्यक तणाव आणि काळजी कमी होईल. नोकरीमध्ये सहकारी मदत करतील, त्यामुळे कामे पटापट पूर्ण होतील. कामे वाढत आहेत तेव्हा नियोजन आणि व्यवस्थापन याकडे लक्ष द्या. कुंभ, आर्थिक राशी भविष्य, खर्च वाढतोय, सावध राहा. आजचा दिवस फारसा ठीक नाही. अनेक कामांचा भडीमार तुमच्यावर होईल. विरोधक तुम्हाला फालतू गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी तुमची भूमिका स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या मनावर आणि बोलण्यावर तुम्ही ठाम राहा. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमची अडचण कळवणे तुमच्यासाठी हितावह ठरेल. राशी स्वामी शनी मीन राशीत यावेळी द्वितीय भावात असून खर्च वाढवणारा आहे, तेव्हा सावध राहा. मीन, आर्थिक राशी भविष्य, आर्थिक अडचणी कमी होणार. तुम्ही घर, नोकरी आणि व्यवसायाकडे बारीक लक्ष द्या. आता स्वतःकडेही लक्ष द्या. काही छंद असेल तर जोपासा, त्यामुळे मानसिक त्रास कमी होईल. व्यवसाय विस्तारासाठी वेळ अनुकूल असेल. घरासोबत इतरांचा चांगला पाठिंबा मिळेल आणि आर्थिक अडचणी कमी होतील. मुलांच्या विवाहाची बोलणी वेगाने पुढे जाणार आहे. घरामध्ये लवकरच मंगल कार्य होणार असून त्यासाठी जास्तीची आर्थिक तजवीज करावी